फॉर्मॅटमध्ये खेळली जाणार आहे भिवंडी इमर्जिन आणि ठाणे ग्रामीण। तो खेल की शुरुआत होती हुई दोनों ओपनर बैट्समैन सोना देवी टेमगर की तरफ से जो पारी की शुरुआत करेंगे इस वक्त आ चुके हैं विघ्नेश और अक्षय। पारी की शुरुआत करने के लिए दोनों ओपनर बैट्समैन और गेंदबाजी में आएंगे ऋषभ। पिछले मैच में भी गेंदबाजी जो की थी ऋषभ ने 8 रन दिए थे, 1 विकेट हासिल की थी उन्होंने। और देखना है कि अब सोना देवी टेमगर के सामने उनकी गेंदबाजी किस प्रकार की रहेंगी। दर्शकों की हम बात करें तो धीरे धीरे अब यहाँ पर दर्शक भी जुड़ते हुए। संदेश पाटिल, देखिए सर्दी बढ़ रही है और गर्दी भी बढ़ रही है। ऑल द बेस्ट कहा है यहाँ पर हरीश ठाकरे ने अष्टविनायक ठाकुर पाड़ा को ऑल द बेस्ट कहा है। हालांकि पहला मैच अपना जीता है अष्टविनायक ठाकुर पाड़ा ने और अब अपना दूसरा मैच खेलती हुई दोनों टीमों ने अपने पहले मैच जीते हैं नॉकआउट टूर्नामेंट। ये खेल की शुरुआत पहली गेंद के साथ वहां पर गेंदबाज ऋषभ। पहली गेंद बहुत ही खूबसूरत तरीके से इस गेंद को खेल दिया है, कलाइयों का अच्छा इस्तेमाल किया है बल्लेबाज ने मैच को शुरू करते हुए। सिंगल रन इस गेंद के ऊपर। क्या इनाम है? राकेश भोईर ने 1500 रुपए का इनाम रखा है यहाँ पर गेंदबाज ऋषभ के लिए। अगर विकेटों की हैट्रिक लेते तो फिर 1500 रुपए का इनाम उनके लिए है। आज दोपहर से हम देख रहे हैं कि इस टूर्नामेंट में इनामात बहुत ज्यादा लगाए जा रहे हैं। चेतन पवार ने जो सिक्सर लगाया था सिर्फ एक सिक्सर के लिए प्रथमेश पाटिल ने 500 रुपए का उनको इनाम दिया है, तो इनामात बहुत ज्यादा लगाए जा रहे हैं। ओहो, इस बार देखना है वहां पर यह गेंद बहुत ही जबरदस्त गेंद रही थी। पहली 2 गेंदें वहां पर ऋषभ की अच्छी देखने को मिली है। पिछले मैच में भी बिल्कुल इसी तरह की उनकी गेंदबाजी रही थी जहां पर सिर्फ 8 रन खर्च किए थे, 1 विकेट उन्होंने हासिल की थी। और यहां भी हम देख रहे हैं कि जिस तरह से वो गेंदबाजी करे, एक अच्छी शुरुआत दिलाने की कोशिश करते हुए टॉस जीतकर पहले गेंदबाजी का फैसला रहा है। इस बार फुल टॉस गेंद देखना है वहां पर, टाइमिंग तो उतनी बेहतर नहीं और विकेट अब हासिल कर ली है। पहली सफलता वहां पर दिलाते हुए गेंदबाज। नक्कीच प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी आहे। महाराष्ट्राचा नामांकित असा कलाकार एनजे टॅटो आर्टिस्ट ॲडी नरेश जोशी यांच्या माध्यमातून ऐवजेलसाठी प्रेक्षकांना 500 रुपयाचा पारितोषिक आहे। जर तुम्ही स्टँडमध्ये जर झेल पकडता तर तुमच्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे। हा पारितोषिक उद्या डबल होईल। नरेश जोशी यांच्या माध्यमातून रोख रक्कम लावण्यात आलेली आहे। प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी है। क्या बात है, दर्शकों के लिए भी अब यहाँ पर इनाम है। हमारे वीआईपी डाइस पे इस वक्त नरेश जोशी जी मौजूद है, उनकी तरफ से 500 रुपए का इनाम है दर्शकों के लिए। पकड़ो कैच और जीतो कैश। विकेट हासिल की वहां पर गेंदबाज ने, पहली सफलता अपनी टीम को दिलाते हुए। और बल्लेबाज विघ्नेश आउट होकर वापस गए, जबकि नए बैट्समैन अब आते हुए प्रवीण। शुरुआत उतनी बेहतर नहीं यहां पर हुई है सोना देवी टेमगर की। दर्शकों के लिए भी इनाम है यहाँ पर, खिलाड़ियों के लिए भी इनाम है। जेबी ट्रॉफी 2025 बहुत ही बेहतरीन ये टूर्नामेंट। कल ग्रैंड फिनाले की रात रहेंगी, कल फाइनल की रात रहेंगी इस टूर्नामेंट में। कल जो तारीख है वो 23 जनवरी रहेंगी और फाइनल की रात रहेंगी इस टूर्नामेंट में। देखना है कि जेबी ट्रॉफी को कौन सी टीम अपने घर लेकर जाएंगी, ग्रामीण फॉर्मेट और सिटी इमर्जिंग से, ये देखने वाली बात रहेंगी। आते ही साथ वहां पर देखना है कॉ कॉर्नर की दिशा में खेलने की कोशिश, लेकिन कैच वहां पर ड्रॉप हुआ है। मिडल तो बहुत ही बेहतरीन तरीके से किया था वहां पर न्यू बैटर परवीन ने, लेकिन उतनी लंबाई नहीं दे पाया। हालांकि खिलाड़ी वहां पर मौजूद थे, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद थे और कॉ कॉर्नर की दिशा में आकर कैच को पकड़ना चाहते थे। सागर वहां पर मौजूद थे, उनसे ये चूक हुई है, ये बड़ी गलती हुई है। 3 पर स्कोर, 1 विकेट गंवाने के बाद सोना देवी टेमगर।
इस बार बल्ले का मोटा सिरा लगा है, देखना है वहां पर इनफील्ड के ऊपर से खेलने की कोशिश की थी, सिंगल रन पूरा कर लेंगे वहां पर बल्लेबाज। बल्लेबाज से दूर की तरफ इस बार गेंद को रखा था, वहां पर गेंदबाज ने स्लाइस करते हुए ये सिंगल रन पूरा किया है। परवीन और अक्षय अब यहाँ पर पारी को संभालते हुए, क्योंकि विघ्नेश जो थे वो अपना खाता नहीं खोल पाए, लेकिन परवीन हम देख रहे हैं कि 3 पर बैटिंग करते हुए गेंद की लाइन में नहीं आ पाए थे इस बार वहां पर बल्लेबाज। काफी दूर से इस गेंद को खेलना चाहते थे, लेकिन एक और अच्छी गेंद रही है। डॉट गेंद के साथ अपने ओवर की समाप्ति करते हुए ऋषभ, पहले ओवर का खेल खत्म हो चुका है जिसमें रन बनाए गए हैं सिर्फ 4 और एक विकेट भी उन्होंने हासिल की है। तो अच्छा ओवर रहा है यहाँ पर ऋषभ का। अष्टविनायक ठाकुर पाड़ा का ये पहला ओवर जो रहा वो बहुत ही बेहतरीन रहा है। हालांकि 1500 रुपये का इनाम उनके लिए रखा गया था विकेट हैट्रिक के लिए राकेश भोईर जी की तरफ से। हालांकि एक विकेट उन्होंने हासिल की है। देवा को अब गेंदबाजी के लिए बुलाया जा रहा है। ओवर नंबर 2 में आएंगे देवा ठाकुर। अक्षय और परवीन अब क्रीज पर है। दोनों ही अच्छे बल्लेबाज अभी भी क्रीज पर मौजूद है। हालांकि पहले ओवर में उतने रन नहीं जोड़ पाए सोना देवी टेमघर के बल्लेबाज। पहली गेंद वहां पर देवा की, देखना है मिस टाइम स्ट्रोक है, लेकिन सेफ लैंडिंग होती हुई सिंगल रन पूरा करेंगे वहां पर बल्लेबाज। दूसरे ओवर की पहली गेंद के ऊपर एक बड़ा हिट लगाने की कोशिश की थी वहां पर बल्लेबाज ने, लेकिन मिस टाइम स्ट्रोक खेले और ये सिंगल रन। बल्लेबाज जो है कि अपनी तरफ से कोशिश कर रहे गेंदों को बाउंड्री के बाहर फेंकने की, लेकिन टाइमिंग उतनी बेहतर नहीं हो रही या फिर गेंद को मिडल नहीं कर पा रहे वहां बल्लेबाज। और गेंदबाजी भी तो हम देख रहे कि अच्छी हो रही है। और इस बार देवा की ये गेंद देखना, बहुत ज्यादा ऑफ स्टंप से बाहर की तरफ वाइट। साहिल ठाकरे, विघ्नेश ठाकरे और ऋतिक ठाकरे ने ऑल द बेस्ट कहा है अष्टविनायक ठाकुर पाड़ा को। गेंदबाजी लगातार बहुत ही बेहतरीन देखने को मिलती हुई। आड़े बल्ले से गेंद को खेल दिया वहां पर बल्लेबाज ने, देखना कॉर्नर की दिशा में वहां पर खिलाड़ी जरूर मौजूद थे, लेकिन अच्छा बैकअप भी किया गया। और उसी बीच देखना है विकेट भी गिरता हुआ, एक और विकेट अब यहां पर गिर चुका है सोना देवी टेमघर का। आउट होकर वापस जाते हुए बैट्समैन परवीन अच्छी बैटिंग कर रहे थे, हर गेंद के ऊपर मिडल कर रहे थे, रन निकाल रहे थे। वहां पर स्कोर बुक को कंटिन्यू रखा था उन्होंने, लेकिन दूसरे रन की चाह में अपना विकेट गवा दिया और ये दूसरा विकेट अब गिर चुका है सोना देवी टेमघर का। 7 रन 2 विकेट गंवाने की बाद नए बैट्समैन आएंगे विवेक पवार। एक बहुत ही बेहतरीन खिलाड़ी विवेक पवार, सिटी क्रिकेट में भी काफ़ी वक्त तक उन्होंने खेला है और ग्रामीण क्रिकेट में भी हम देखते हैं कि अच्छा उनका परफॉर्मेंस रहता है। लेकिन अब देखना है कि अष्टविनायक ठाकुर पाड़ा के सामने किस तरह से उनका परफॉर्मेंस रहेगा। टीम थोड़ी सी कठिनाइयों में ज़रूर नजर आती हुई सोना देवी टेमघर। पिछले मैच में भी बिल्कुल इसी तरह की स्थिति थी, वहाँ पर 38 रन बनाए थे सोना देवी टेमघर के बल्लेबाजों ने, लेकिन उसके बाद जो 39 रन थे उसको डिफेंड भी किया था। गेंदबाजी बाद में बहुत अच्छी की गई थी। विकेट वहां पर गिरा था पिछली गेंद के ऊपर परवीन, जो कि रनआउट होकर वापस गए। 2 विकेटें गिर चुकी, स्कोर अब तक बनाया गया है 7। इस बार देखना है बड़ा हिट लगाने की कोशिश की है और कामयाब भी हो गए अक्षय। वाइडिश लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद को फेंक दिया है अक्षय ने, गेंद गई है तारामंडल से होती हुई 6 रनों के लिए।
बहुत ही बेहतरीन स्ट्रोक आता हुआ अक्षय के बैट से हाफ वाली पर लेकर इस गेंद को खेला है, वहां पर काफी दूर से गेंद निकल गई है वाइटिश लॉन्गन से होती हुई 6 रनों के लिए। 13 पर स्कोर। पहला बड़ा हिट आता हुआ। देखना है वहां पर गेंद के आकार को लेकर कोई समस्या है, और ये चीज देखने को मिलती है टेनिस क्रिकेट में, जब सिक्सर लगता है तो फिर गेंदबाज जो है कि गेंद को चेक भी करते हैं। अच्छा स्ट्रोक आया था पिछली गेंद के ऊपर अक्षय के बैट से। इस बार सीधा खेला है, कमाल का स्ट्रोक। लगातार 2 गेंदों पर 2 सिक्सर आए, बैक टू बैक 2 गेंदों पर 2 सिक्सर ठोक डाले वहां पर अक्षय ने। पहले ओवर में रन नहीं जोड़ पाए थे सोना देवी टेमघर के बल्लेबाज, लेकिन अब यहां पर ठान लिया है कि दूसरे ओवर में हम जरूर अटैक करेंगे, और लगातार 2 सिक्सर अब आए हैं। कमाल की बैटिंग यहां पर अब करते हुए अक्षय, तेजी से अब रन बनते हुए सोना देवी टेमघर के लिए। 19 पर स्कोर। 15 रन खर्च किए 4 गेंदों में वहां देवा ठाकुर ने। लॉन्गन पर खड़े हुए खिलाड़ी सागर ठाकरे थोड़े से नाराज वहां पर, क्योंकि जिस तरह से लाइन पर उन्होंने गेंदबाजी की थी बिल्कुल बल्लेबाज के सामने ये गेंद रख दी थी, और बल्लेबाज भी फिर कहां मानने वाले अक्षय। अब स्कोर अच्छा नजर आता हुआ सोना देवी टेमघर का। 19, 2 विकेट गंवाने के बाद। पहली 8 गेंदों में थोड़ा सा शांत क्रिकेट देखने को मिल रहा था, लेकिन एक बार एक वहां पर धमाका किया है अक्षय ने। फ्लिक करने की कोशिश की थी वहां पर बल्लेबाज ने, मिडल नहीं कर पाए सही तरीके से। सिंगल रन पूरा कर लेंगे इस गेंद के ऊपर। बल्ले के अंदर आकर यह गेंद लगी थी, हालांकि फ्लिक किया था वहां पर बल्लेबाज ने, लेकिन प्रॉपर मिडल नहीं कर पाए थे इस गेंद को, और ये सिंगल रन अब स्कोर में। 20 पर स्कोर। दोनों टीमों की हम बात करें तो जो परफॉर्मेंस रहा है, जो उन्होंने खेल दिखाया है इस टूर्नामेंट में, वो बहुत ही बेहतरीन रहा है, और एक अच्छा मैच हमें देखने को मिलेगा। पहली इनिंग में तो हम देख रहे हैं कि सोना देवी टेमघर बैटिंग करती हुई अपने स्टेप में चुके हैं वहां पर गेंदबाज। एक चीज हमने देखी है अष्टविनायक ठाकुरपाड़ा की, कि उनके गेंदबाज जो है स्टेप में चूक रहे हैं। पिछले मैच में भी महेश ठाकरे 2 बार वो स्टेप में चुके थे, और यहां पर इस दूसरे मैच में देवा ठाकुर। इस बार पुल किया है, मस्तक पे दस्तक, गेंद गई है फिर से बाउंड्री के बाहर। 6 रन। कमाल की बल्लेबाजी, पूरी तरीके से अब यहां पर टूट पड़े हैं बल्लेबाज। पहले लगातार 2 गेंदों पर 2 सिक्सर लगा दिए थे अक्षय ने, और इस बार विवेक पवार ने अपना पावर दिखाया है। कॉर्नर के ऊपर से गेंद को खेल दिया है, हालांकि खिलाड़ी वहां पर मौजूद थे, उनके सर के ऊपर से गेंद फर करके निकल गई है। मस्तक पे दस्तक इस बार, लेकिन महंगा ओवर यहां पर रहा है देवा ठाकुर का। कुल मिलाकर 22 रन खर्च किए। 2 ओवर की समाप्ति पर जो स्कोर बनाया गया वो है 26। ये महंगा ओवर रहा है। ये ओवर जो रहा है सोना देवी टेमघर के नाम रहा है। पहले ओवर में तो सिर्फ 4 रन आए थे, और अब इस ओवर में 22 रन खर्च किए। जम के खबर ली वहां पर अक्षय और विवेक ने। हमारे बीच में इस वक्त हमारे वीआईपी मंच पे भावेश घरत जी मौजूद है, जो क्राइम ब्रांच। वेलकम सर, आपका स्वागत है। और आर्यन 11 के लिए खेलते भी है, बिल्कुल। मरता क्या ना करता, महेश ठाकरे ने खुद अपने आप को मोर्चे पर लगा दिया है, क्योंकि जो पिछला ओवर रहा था वो महंगा ओवर रहा था। पिछले मैच में लास्ट ओवर लेकर आए थे महेश, लेकिन यहां पर हम देख रहे कि अब तीसरे ओवर में गेंदबाजी के लिए आए। क्यों आए? क्योंकि पिछला ओवर 22 रन,
वही देखते हुए महेश ठाकरे ने अपने आप को मोर्चे पर लगाया है। ओवर नंबर 3 में अब गेंदबाजी के लिए वो आए हैं। सामना करेंगे अक्षय। अच्छी गेंद वहां पर देखना है, सीधे बैट से इस गेंद को खेल दिया है। लॉन्ग ऑफ की दिशा में गेंद को फील्ड किया गया और बल्लेबाजों ने उसी बीच सिंगल रन पूरा किया है इस गेंद के ऊपर। एक अच्छी गेंद के साथ अपने ओवर की शुरुआत की है महेश ठाकरे ने। ओवर नंबर 3 का अब दोस्तों यहाँ से खेल शुरू हो चुका है। आज की रात का ये 8वां मैच चलता हुआ जेबी ट्रॉफी 2025 की ये तीसरी रात। पहली 2 रातें जो रही थी वो बहुत ही बेहतरीन रही थी, मैचेस कमाल के देखने को मिले थे और ये तीसरी रात में भी हम देख रहे हैं कि अच्छे मैचेस देखने को मिल रहे हैं। इस बार कुछ अलग करना चाहते थे वहां पर विवेक पवार, इम्प्रोवाइज स्ट्रोक खेलने की कोशिश की थी, लेकिन महेश ठाकरे के पास जो एक्सपीरियंस है वो बहुत ही कूट कूट कर भरा हुआ है। उनके सामने आप इस तरह से बल्लेबाजी नहीं कर सकते। हालांकि विवेक पवार भी एक बहुत ही बेहतरीन बल्लेबाज है। ये अच्छा बैटल है महेश और विवेक के बीच में जो हो रहा है। एक सिक्सर जरूर आया है विवेक के बैट से। आड़े बल्ले से गेंद को खेलने की कोशिश की थी वहां पर बल्लेबाज ने, आउट। विकेट वहां पर गिरता हुआ, बड़ा विकेट। अक्षय आउट होकर वापस जाते हुए। रिस्की रन पूरे करने की कोशिश की थी वहां पर बल्लेबाज ने, लेकिन ये बड़ा विकेट गिरा है। 15 रन बनाकर वापस लौटते हुए अब अक्षय। जिस तरह से वो बैटिंग कर रहे थे उनका ऐसे आउट होना ये ठीक नहीं है सोना देवी टेमगर के लिए। रन की चाह में अपना विकेट गंवाया है उन्होंने। रिस्की रन लेने की कोशिश की और वैसे भी कहा जाता है कि क्रिकेट में रिस्क नहीं लेना यही सबसे बड़ा रिस्क होता है, लेकिन आपको रिस्क तभी लेना है जब रन पूरा हो। लेकिन यहाँ पर नामुमकिन रन था, उसको पूरा करने की कोशिश की थी बल्लेबाज ने और अपना विकेट गंवा दिया। ये तीसरा विकेट अब गिर चुका है सोना देवी टेमगर का। नए बैट्समैन आएंगे ऋषिकेश। ठंडी ठंडी हवाएं इस वक्त चलती हुई जेबी ट्रॉफी की खूबसूरत दुनिया में। आड़े बल्ले से गेंद को खेल दिया वहां पर बल्लेबाज ऋषिकेश ने। सिंगल से ऋषिकेश का खाता खुलता हुआ और टीम का स्कोर इस एक रन की मदद से 28। बड़ा हिट लगाने की कोशिश की वहां पर बल्लेबाज ने, मिस टाइम स्ट्रोक है। बहुत दूर से खिलाड़ी आ रहे थे। हालांकि अच्छी कोशिश वहां पर खिलाड़ियों की, लेकिन उसी बीच बल्लेबाजों ने भी 2 रन पूरे कर लिए इस गेंद के ऊपर। पुल करने की कोशिश की, मिस टाइम स्ट्रोक रहा था। तेज कदमों से सिंगल को डबल में कन्वर्ट किया गया है। 30 पर स्कोर। इस बार देखना है वाइट और बाय के 4 रन। टोटल 5 रन आएंगे इस गेंद के ऊपर। निराश है वहां पर महेश ठाकरे। हालांकि गेंद भी जो थी वो लेग स्टंप पर थी, विकेट कीपर से भी चूक हुई है और गेंद चली गई है बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। ये 5 रन अब स्कोर में जुड़ते हुए 35 पर अब स्कोर। अच्छा ओवर घट रहा था यहाँ पर महेश ठाकरे का। इसी ओवर में हमने देखा कि एक बल्लेबाज परवीन जो थे वो अक्षय रन आउट हुए थे, लेकिन अब ये 5 रन और स्कोर हम देख सकते हैं 35। स्लॉक करना चाहते थे इस गेंद को वहां पर बल्लेबाज। लगातार चूक होती हुई, गलतियां होती हुई यहां पर अष्टविनायक ठाकुरपाड़ा से। गेंदबाज अपनी तरफ से कोशिश कर रहे हैं वहां पर महेश ठाकरे, लेकिन जो साथी खिलाड़ी उनका साथ नहीं मिल पा रहा है। पिछली गेंद वाइड थी, उस पर पंजा आ गया और इस बार ये बाउंड्री, मिसफील्ड की ये बाउंड्री आई है। 39। 3 ओवर का खेल खत्म हो चुका है जिसमें रन बनाए गए हैं अब 39। अब अच्छा टोटल नजर आ रहा है सोना देवी टेमगर का, क्योंकि पिछले ओवर में 22 और इस ओवर में रन आए हैं 13।
पाणी तिकडे नाही बघ. पाणी पाणी पाहिजे बॅट्समॅनला. तिथं बाटला पण नाही बघ बोलतो. पहले ओवर में ऋषभ ने अच्छी गेंदबाजी की थी, 4 रन उन्होंने खर्च किए। उसके बाद दूसरे ओवर में देवा ने 22 रन और महेश के ओवर में 13 रन आए हैं। 3 ओवर की समाप्ति पर एक अच्छा टोटल अब यहाँ पर बन चुका है 39। सोना देवी टेमगर ने पिछले मैच में 4 ओवर में 38 बनाए थे और इस मैच में हम देख रहे हैं 3 ओवर में 39 रन बनाए हैं। लास्ट ओवर की शुरुआत और गेंदबाजी में आएंगे डेथ ओवर लेकर बॉबी। पिछले मैच में 10 रन खर्च किए थे बॉबी ने, 1 विकेट हासिल की थी। अब देखना है कि यहां पर इस मैच में सोना देवी टेमगर के सामने किस तरह से गेंदबाजी करेंगे। हालांकि पिछले मैच में तीसरे ओवर में उनको बुलाया गया था और यहां पर इस मैच में चौथे ओवर में डेथ ओवर में गेंदबाजी के लिए वो आते हुए। खेल थोड़े वक्त के लिए वहां पर जरूर रुका हुआ है, पानी की सुविधा वहां पर उपलब्ध करानी है ऑर्गेनाइजिंग टीम। आहे ना तो एक हालांकि मौसम अगर हम देखें तो थोड़ा सा सर्द हो चुका है, लेकिन बल्लेबाज लगातार हम देख रहे हैं कि रनिंग कर रहे हैं तो पानी तो उनको भी जरूरी है। मौसम सर्द हो चुका है इसीलिए हम देख रहे हैं कि हमारे दोनों एम्पायर जो है कि अब स्वेटर में और जैकेट में नजर आते हुए। इसीलिए मैं कह रहा हूं ना कि आज सर्दी भी है और गर्दी भी है। जेबी ट्रॉफी में गर्दी भी है और सर्दी भी है। खेल की शुरुआत लास्ट ओवर में गेंदबाजी के लिए बॉबी लंबे रनअप के साथ। आड़े बल्ले से खींचा है गेंद को, खिलाड़ी वहां पर मौजूद है। कैच नहीं पकड़ा गया है लेकिन रन भी रुका है अपनी टीम के लिए। स्ट्रोक तो अच्छा लगाया तो वहां पर बल्लेबाज ऋषिकेश ने आड़े बल्ले से गेंद को खींचने की कोशिश की थी लेकिन उतना एलिवेशन नहीं मिला था उनको। मोस्ट वेलकम या मुख्य व्यासपीठावर भावेश घेरत महाराष्ट्र पोलीस आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। वेलकम पाहुण्यांची उपस्थिती होत आहे या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। क्या बात है, वीआईपी डाइस पे भी महाराष्ट्र पुलिस और ग्राउंड में भी हम देख रहे हैं कि महाराष्ट्र पुलिस महेश ठाकरे। टाइमिंग इस बार उतनी बेहतर नहीं है, सागर ठाकरे ने कोई गलती नहीं की इस बार और विकेट गिरता हुआ विवेक पवार आउट। 12 रन बनाकर अपना विकेट गवाया उन्होंने। बड़ा हिट लगाना चाहते थे, लॉन्ग ऑन को क्लियर नहीं कर पाए और लॉन्ग ऑन पर खड़े हुए सागर ठाकरे का बहुत ही बेहतरीन ये कैच। चालीस पर ये तीसरा विकेट गिरा है नए बैट्समैन अब आते हुए विघ्नेश। विकेट हासिल की है वहां पर बॉबी ने। अभी भी 4 गेंदें बची हुई है इनिंग समाप्ति के लिए। अभी भी यहां पर 4 गेंदें बची हुई जबकि नए बैट्समैन अब आए हैं विघ्नेश। जतीन चौधरीने आता लॉन्चमेंट केलेले आहे की विघ्नेश जर हॅट्रिक पूर्ण केली तर 2000 रुपयाचा पारितोषिक आहे। बिल्कुल 4 गेंदें बची हुई, हैट्रिक हो सकती है लेकिन हैट्रिक के लिए गेंदों को बाउंड्री के बाहर फेंकना होगा। लेकिन उसी बीच वहां पर गेंदबाज ने ये छोटी सी गलती की है, बहुत ज्यादा ऑप्शन से बाहर की तरफ ये गेंद वाइट। एक अतिरिक्त रन अब स्कोर में जुड़ता हुआ 41 पर स्कोर, 41 पर स्कोर पहुंच चुका है। बड़ा हिट लेने की कोशिश की थी वहां पर बल्लेबाज ने, काफी तेज अपना बैट भी घुमाया था विघ्नेश ने। लेकिन बल्लेबाज कोई नए बल्लेबाज के लिए इतना आसान काम नहीं रहता है क्योंकि आंखें जो है वो सेट नहीं हो पाती है। इस बार देखना हाफ ट्रैकर ये गेंद थी, स्क्वायर कट के अंदाज में गेंद को खेल दिया, एक पूरा किया वहां पर। अब जाकर गेंद को फील्ड करते उसी बीच देखना है बल्लेबाजों ने
2 रन पूरे करते हुए 3। क्या बात है, रनिंग बिटवीन द विकेट इस बार बहुत ही बेहतरीन देखने को मिली है। पहले सिंगल को डबल, उसके बाद डबल को ट्रिपल में कन्वर्ट किया है बल्लेबाजों ने भी अभी ये देख लिया कि भले ही बड़े हिट नहीं आ रहे तो हम अपने कदमों को तेज करके सिंगल को डबल और डबल को ट्रिपल में कन्वर्ट करेंगे। 44 पर अब स्कोर। हाफ ट्रैकर ये गेंद हुक करने की कोशिश की थी, अच्छी फील्डिंग रही है शॉर्ट फाइन लेग पर खड़े हुए खिलाड़ी की, और ये सिंगल रन इस गेंद के ऊपर। एक गेंद अभी भी बची हुई है और स्कोर 45। फिर से वहां पर देखना है मिस टाइम स्ट्रोक है, सेफ लैंडिंग हो जाएंगी इस बार। एक पूरा किया, दूसरे के लिए निकल पड़े वहां पर, लेकिन दूसरा रन कंप्लीट नहीं कर पाएंगे बल्लेबाज। तो पहले बैटिंग करते हुए सोना देवी टेमगर ने रन बनाए हैं 46 और 47 का अब टारगेट रहेगा अष्टविनायक ठाकुरपाड़ा के सामने। टारगेट तो यहाँ पर अच्छा सेट किया गया, लेकिन ठाकुरपाड़ा के पास भी जो बैटिंग लाइन है वो बहुत ही मजबूत है। पिछले मैच में यतीश ने बहुत बेहतरीन बैटिंग की, 2 सिक्सर आए थे उनके बैट से। और वैसे भी अगर हम यतीश की बात करें तो वो हार्ड हिटिंग बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं। 2020 और 21 का जो सत्र था उसमें BC4 फॉर्मेट में सबसे तेज अर्धशतक लगाने वाले खिलाड़ी थे यतीश। फोर्टी 47 रन बनाने हैं यहाँ से अब इस मैच को जीतने के लिए। आइए सेकंड इनिंग की अब शुरुआत होने जा रही है और अब कमेंट्री में आएंगे भेवंडीकर, भादौड़ की बहुत ही बुलंद आवाज संदेश पाटिल, जो पिछले 3 रातों से इस टूर्नामेंट में रंग भर रहे हैं। आइए संदेश पाटिल। थँक्यू सो मच मजर खान. उपस्थित सर्वच खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण जो सामना पाहतात, एका बाजूला टीम सोनादेवी टीमगर बालाराम चौधरी आणि रोहित चौधरी फॅम टीम एका बाजूला बघत आहोत आपण, आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शिवनाथ ठाकरे फॅम टीम श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम तुम्हाला इथे पाहायला मिळते. टार्गेट जो आहे इथे ठेवण्यात आलेला आहे 47 धावांचं. 46 धावा टेमघर संघाने बनवलेल्या आहेत आणि 47 धावांचं आव्हान इथे ठेवण्यात आलेलं आहे. मैदानामध्ये चेंडू द्यायचे आहेत. या मॅचचे उपस्थित सर्वच खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बॅटिंग खूप चांगली पाहायला मिळाली टेमघर संघाच्या माध्यमातून. एकाने 12 बनवल्या तर दुसऱ्याने 15 बनवल्या, तिसऱ्याने 5 बनवल्या आणि एकाला खाताही नाही खोलता आला. 47 धावा आता डिफेन्स करायचे आहेत. मागच्या मॅचमध्ये 39 धावा डिफेन्स केले होते टेमघर संघाने. चला आपण सलामीची जोडी देखील मैदानामध्ये पाठवून द्यायची आहे. वेळ न घेता आपण दुसऱ्या डावाला सुरुवात करतो. इथे अच्छा हा वातावरण ठंडगार वातावरण आहे आणि ठंडी में गर्मी का एहसास दिलाने वाला ये मुकाबला आज के दिन का. भव्य डी नाईट स्पर्धा JB ट्रॉफी 2025 स्पर्धेचा तिसरा दिवस इथे आपण पाहतोय. आज आमच्या सोबत कॉमेंट्री की जान मजर खान आपल्या सोबत जोडलेले आहेत आणि त्यांचा आवाज तुम्ही ऐकलेला आहे. तर इथे बॅटरला पाठवून द्यायचे. सलामीची जोडी नेहमीप्रमाणे ऋषभ ठाकरे आणि सागर ठाकरे मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच मागच्या मॅचमध्ये सागरने सुरुवात करून दिली होती. ऋषभला सावरता आलं नाही, रनआउट झाला होता, निराश झाला होता. या मॅचमध्ये चांगलं काहीतरी काम द्यायचं आहे या उद्देशाने कॅप्टनने पुन्हा एकदा त्याला मैदानाच्या आतमध्ये स्वतः कॅप्टन आहे आणि स्वतः आलेला आहे. कॅप्टन विवेक पवार आपण पाहतोय फील्ड पोझिशन लावताना. चेतन टीमला लीड करत आहे. एक सिनियर खेळाडू म्हणून टीममध्ये सहभाग आहे चेतन पवार. फिल्डिंग पोझिशन गली पॉईंटवर क्षेत्ररक्षक विघ्नेशला आपण पाहतोय. शॉर्ट थर्मॅन एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. शॉर्ट फाईन लेगला चेतन पवार आणि विकेट किपर विवेक पवार आपण पाहतो. आणि
समोर जर बघितला तर लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. गोलंदाज आपली तयारी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अक्षय क्षेत्ररक्षक लावला गेलाय. मॅच सुरू करायची. ऋषभ प्लीज वेळ जास्त होत आहे आणि इथून आता टाइम सेट केला जाईल, लक्षात असू द्या. 11:16 झालेले आहेत. त्यानुसारच तुम्ही गोलंदाजी करायची आहे. पहिले 3 षटक 15 मिनिटांमध्ये फेकायचे आहेत. 20 मिनिटाचा वेळ आहे 4 षटकांकरिता. गोलंदाजी करण्यासाठी अक्षय आणि स्ट्रायकिंगवर फलंदाज मजबूत काटिके बल्लेबाज आहे सागर ठाकरे. मोठा नाव आहे टेनिस क्रिकेट बॉलचं. जय वेताल कोपर टीम आपण पाहतोय समोर स्टँडमध्ये एन्जॉय करताना जेबी ट्रॉफीला सेलिब्रेशन सुरू झालं. पहिल्याच विकेटवर टेमगड टीम संघाचा अक्षयने घेतला पहिला विकेट. पहिलाच विकेट इथे मिळालेला आहे. अक्षय गोलंदाज. टेमगर एक्सप्रेस आपण पाहतोय सुरुवात चांगली केली आहे. मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच बनला होता आणि या मॅचमध्ये सुरुवात विकेटने केली आहे. विकेटचा खुराक मिळाला आहे गोलंदाजाला. न्यू बॅटर लगेचच लवकरच यावं लागलं मैदानामध्ये. महेश ठाकरेला आपण पाहतोय. मागच्या मॅचमध्ये नक्कीच फिनिश केली होती मॅच यतीश ठाकरेने. त्याचं येणं बाकी आहे. शैलेश ठाकरेचं येणं बाकी आहे. देवा ठाकूर येणं बाकी आहे. खेळाडू चांगले आहेत, जे आहेत ते उपस्थित आहेत, त्याच्यामध्येच सामना जिंकायचा आहे. कारण की टीम कॅप्टनला भरपूर जिम्मेदारी असतो. मग सकाळी उठणं, मॅच किती वाजता आहे, प्रत्येकाला कॉल करणं, त्या खेळाडूला वेळेवर उपस्थित करणं. थोडंसं क्षेत्ररक्षण हलवलं जात आहे इथे आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज अक्षय पुन्हा तयार होत आहे. न्यू बॅटर महेश ठाकरे, भावेश घरत या व्यासपीठावर आणि महेश ठाकरे मैदानामध्ये. दोन्हीही महाराष्ट्र पोलीस आहेत. मॅचला एन्जॉय करताना दुसरा चेंडू षटकातील अक्षय. श्याम नाईक गॅलरी इन राईट आर्म ओव्हर द विकेटने. मोठा फटका खेळायचा होता. अर्ध्या बॅटनं खेळायचं होतं. बॅटवर आला नाहीये. बॅटचा स्विंग खूप चांगला होता, मात्र अगोदरच चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेला होता. चांगली सुरुवात गोलंदाजीने केलेली आहे ते अक्षय. धाव आले नाहीये. पहिलं खातं खोलणं फार महत्त्वाचं आहे. पहिली धाव जेव्हा स्कोरबोर्ड लागते तेव्हा मनोधैर्य वाढतो. पहिला चेंडू विकेट गेला, त्यानंतर डॉट चेंडू आला. थोडंसं दबाव आहे टीमवर. 47 धावा बनवायचे आहेत. सोपं नाही आहे. रजनीमध्ये तुम्ही खेळत आहेत. बॅटला लागलाय चेंडू, हे फार महत्त्वाचं आहे. एक धाव तर झाली आहे. दुसरं धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही आहे महेश याच्या माध्यमातून. महेशने पहिली धाव जोडली आपल्या संघासाठी. खाता ओपन केल्यास श्री गणेश धावांना सुरुवात. आजची मेजवानी संतोष तरे, जे ओल्ड इज गोल्ड 40 प्लसचे विद्यमान आता सदस्य झालेले आहेत, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला लाभली होती. थँक्यू सो मच. अथर्व धाबा. षटक क्रमांक पहिला अक्षयचं तुम्हाला पाहायला मिळतंय. नियंत्रण गोलंदाजी व्हेरिएशन दाखवत असताना गोलंदाज आपण पाहतोय. समोर केल्या, ड्राईव्ह केल्या, चेंडूला ग्लान्स केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत आलाय. एक्स्ट्रा कव्हर वरून क्षेत्ररक्षक जवळजवळ मिडापोर आला होता आणि एक धाव इथे कंप्लीट केली जात आहे. ऋषभ ठाकरे टीमचे कॅप्टन आहेत. त्याचं देखील अकाउंट ओपन झालेलं आहे. यावर्षी श्री अष्टविनायक ठाकूरपुरा टीम संघाची जर्सी आपल्याला ऑरेंज आणि सोनादेवी टीमगर संघाची येलो कॉम्बिनेशन खूप चांगला आहे दोन्ही टीममध्ये. आणि तुम्हाला टी व्हीवर देखील प्रिन्स म्यूज यांच्या माध्यमातून देखील तसंच चित्र पाहायला मिळेल. बॅटिंग करणाऱ्या संघाचं ऑरेंज आहे, तर ऑरेंज कलरचा स्कोरबोर्ड. इथे मिस टाइम आहे. मोठा विकेट होऊ शकतो. सेफ लँडिंग होत आहे. डीपमधून पोचता पोचता आता सुस्तीभरी फिल्डिंग. आलस आहे, आलस आहे या खेळाडूकडे, कारण की आऊट देखील झाला असता जर थ्रो आला असता तर. मॅच गरम आहे तर तुम्हाला 100% देणं फार महत्त्वाचं आहे. हैदराबाद आणि चेन्नईची मॅच ज्या प्रकारे सुरू आहे मैदानामध्ये, धावसंख्या दाबल का बरं. 4 धावा लागलेल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे अक्षयचा. मोठा फटका येणं फार महत्त्वाचं आहे. 47 धावांचं आव्हान आहे. 46 झालेले आहेत आणि 47 बनवायचे आहेत. अक्षय राईट आर्म ओव्हर द विकेटने.
समोर खेळलाय या एक सिंगल धाव कंप्लीट केली वेगाने आलाय चेंडूपर्यंत दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न पुन्हा झाली आहे चुकी जो ब्रेक मिळाला होता ना त्या ब्रेकमध्ये असं वाटतं की काहीतरी नॉनव्हेज खाला असावा या खेळाडूने ज्या प्रकारे चेंडू हातामधून निसटले जात आहेत इसीलिए कहते हैं सिद्दीक बाबे सर बालों में जेल और हाथों में तेल लगाकर नहीं खेल सकते आप षटक समाप्त पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6 धावा अजूनही 41 धावांची आवश्यकता आहे ती म्हणजे 18 चेंडूमध्ये टीम मीटिंग नकोय शॉर्टमध्ये निपटा आपण मीटिंग आणि फक्त गोलंदाजी करण्यासाठी यायचं आहे बाकीच्या खेळाडूने आपापल्या जागेवर जायचं आहे प्लीज सो रिक्वेस्ट फॉर टेमघर इथे गोलंदाजीमध्ये परिवर्तन होत आहे गोलंदाज दुसरा षटक टाकण्यासाठी आलाय तो म्हणजेच मिलिंद आलाय 12वा खेळाडू टेमघर संघाचा विचार करते की कोणाला गोलंदाज रनअप घेऊन मोकला आहे काही हरकत नाहीये 12वाचं देखील मन भरपूर मॅचकडे असतो की कोणता संघ जिंकेल जास्त टेन्शन 12वा खेळाडूंना असतो धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 6 धावा 41 धावांची आवश्यकता 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे खेळपट्टीवर 2 चांगले खेळाडू आहेत मिलिंदला अक्षयने ज्या प्रकारे सुरुवात केली आहे त्या प्रकारची सुरुवात करावी लागेल गोलंदाजीमध्ये आणि कॅप्टन नॉक खेळावा लागेल पहिला चेंडू घेऊन आर के पाटील स्टँड इन कडून राईट आर्म ओ द विकेट मोठा फटका खेळायचा होता शतरक्षक आहे तिथे चेतन अडवलाय चेंडूला चांगली फिल्डिंग चेतन आज टीम मध्ये खेळलाय पहिल्या मॅच मध्ये षटकार देखील ठोकला एक चांगली झेल पकडली होती आणि आता फिल्डिंग चांगली त्याची पाहायला मिळत आहे अगदी 24 महिन्यानंतर क्रिकेटमध्ये जोडलाय तो अगदी 2 वर्ष गॅप होतं चेतन पवारचं आज तो खेळलाय हे फार महत्त्वाचं आहे मिलिंदने चांगली सुरुवात केली आपल्या गोलंदाजीमध्ये महेश ठाकरे समोर बॅटर सज्ज आहे सन्माननीय गिरीश पाटील शेठ यांचं शुभागमन झालेलं आहे आपणास विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर यायचे साविंद्र गावचे समाजसेवक आणि मित्रांनो जेव्हा आपण पुणे जेजुरी या रस्त्याला जेव्हा जातो आपण भिवंडी दरबार जो मोठा आहे तो त्यांचाच आहे आणि त्यांचं इथे शुभागमन झालेलं आहे त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचे काले टीमच्या कॅप्टनने आयोजकांना संपर्क साधायचा आहे मोठा फटका खेळायचा होता इथे अपील केली जाते जोरदार मात्र पंचांनी बघितला शोल्डरच्या वरती चेंडू लागलेला आहे चांगला नेट आहे गोकुलदास पाटील आहेत अंपर कूल हवा देखील थंड आहे अजूनही कूल झाले असेल अंपर शकील कोटी सर संध्याकाळच्या भोजनानंतर मैदानामध्ये आजची कडक मेजवानी होती गिरीश पाटील साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे राईट आर्म ओ द विकेटने इथे पुढचा चेंडू टाकला जातोय ओ मोठा फटका आलाय महेश ठाकरेने आपले हात खोललेले आहेत सरळ व्हीआयपी डाईजला सलामी देणारा हा षटकार आपण पाहतोय महेश ठाकरेच्या बॅटमधून अजूनही तोच क्रिकेट अजूनही तीच जिद्द आहे मला माझ्या नावासाठी नाही तर माझ्या गावासाठी खेळायचं आहे तेच दाखवत असताना मैदानामध्ये अनेक वर्ष सातत्याने तो खेळत आलेला आहे मग सिटी क्रिकेट असो ग्रामीण क्रिकेट असो किंवा ठाणे जिल्हा क्रिकेट असो रतनभुवनमध्ये नेहमी त्याला खेळताना बघितलेला आहे आपण मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये तो खेळतो आता सध्या ग्रामीण क्रिकेटवर जास्त लक्ष आहे महेश ठाकरेचं धावा झालेल्या आहे धावफलकावर 13 धावा 13 यस गिरीश पाटील साहेब आपण वरती यायचे व्यासपीठावर पुढचा चेंडू मोठा फटका पुन्हा एकदा आलाय गॅप आहे तिथे वन बाम सीमा पार येतोय खणखणीत चौकार चौकाराने आता इथे धाव फलक जो आहे धावफलकावर झालेल्या धावा आपण पाहतोय 17 धावा 17 खतरा निर्माण झाला आता टेमघर टीम संघावर अडचणीमध्ये आली ही टीम या षटकामध्ये तोडफोड फलंदाजी सुरू केली आहे एमआरआय कंपनीची जसं चेंडू आहे त्याची चामडी लोलवली जात आहे इथे मोठा फटका आला
त्याच्यानंतर अजून एक चांगला स्ट्रोक आला, त्याच्यावर 4 धावा मिळाल्या. म्हणजे मागच्या 2 चेंडूवर 10 का दम इथे पाहायला मिळाला. मिलिंद विकेटसाठीच हा चेंडू टाकावा लागेल मिलिंदला. आता थोडासा टाइमपास कमी करा आपण प्लीज. वेल जो आहे सेट केला गेला आहे. गोलंदाजी करताना मिलिंद राईट आर्म ओव्हर द विकेटने महेशसाठी समोर खेळायचं होतं, मात्र शेवटच्या मोमेंटला लॉंगनला हा चेंडू गेलाय. एक सिंगल धाव. धावसंख्या झालेली आहे धावफलकावर 18 धावा 18. तुम्ही जो सामना पाहतायत एका बाजूला श्री अष्टविनायक ठाकूरपाडा आणि दुसऱ्या बाजूला सोनादबी टेमघर. राईट हाफ ओव्हर द विकेटने मोठा फटका ऋषभने देखील उडवलाय चेंडूला आणि चेंडू चाललाय सीमा रेखा पार. येतोय षटकार. एक पिक्चर मध्ये वापस येताना टीम श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम. एक 12 मॅन निराश तर दुसरा 12 मॅन खुश. कभी खुशी कभी गम. पहिला जेव्हा षटक टाकला अक्षयने तेव्हा टेमघर संघाचा 12 मॅन कौतुक भरपूर केलं त्याचं. आता श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीमचा 12 मॅन जो आहे कौतुक करताना आपल्या खेळाडूंचं. धावा झालेल्या आहेत 24 धावा. 18 धावा आल्या या षटकामध्ये. थोडीशी चर्चा देखील होणं फार महत्त्वाचं आहे. JB ट्रॉफी 2025ची मित्रांनो, ही ट्रॉफी 3ऱ्या दिवसामध्ये आपण आहोत. अगदी चांगली सुरुवात बॅटिंग लाईन आपण पाहतोय. महेश आणि त्यानंतर आता ऋषभ देखील एक षटका ठोकतोय. आता स्ट्राईक देखील महेशकडे असेल कारण की 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 म्हणजेच आता तुम्हाला प्रत्येक चेंडूचा हिसाब घ्यावा लागेल कारण की 23 धावांची आवश्यकता आहे. अर्ध्या झाल्यात, अर्ध्या बनवायच्या आहेत. 50-50 अवस्थेमध्ये मॅच आहे. अजूनही मॅच समाप्त झाली नाही आहे कारण की गोलंदाजी ते तुम्हाला पाहायला मिळत आहे. विघ्नेश पाहूया आपण. कंपॅरिझन बघितला तर सेम कारण की 2 धावा फक्त जास्त होत्या टेमघर टीमच्या. अतिशय सुंदर असा लाईट विकास आपण पाहतोय. विघ्नेशचा पहिला चेंडू महेश ठाकरेच्या बॅटमधून पाठवलंय सीमा पार. आजच्या दिवसातील हा लांब जाणारा षटकार कारण की त्या परिसरामध्ये बाउंड्री भरपूर मोठी आहे आणि त्या परिसरामध्ये हा ठोकलेला महेश ठाकरेने हा षटकार. जेव्हा जेव्हा हा षटकार आला तेव्हा टक असा आवाज आला. बॅटमधून साऊंड चांगला होता आणि चेंडू सीमा रेखा पार येतो षटकार. धावसंख्या झाली आहे धावफलकावर 30 धावा. 17 धावांची आवश्यकता आहे अजूनही 11 चेंडूमध्ये. मॅच बनली गेली येते आता श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम संघासाठी. चेंडूची माग केली जाते मैदानी शहरामध्ये. प्रेक्षक जुळत आहेत सर्व हळूहळू कारण की वेताल कोपर टीम खेळायची बाकी आहे. भिवंडी इमर्जिंग टीम खेळणार आहे. विकी स्पोर्ट साविंद्र संघ तो देखील पूर्ण तयारीमध्ये आहे. प्रेक्षक येणं सुरू झालं. आमचा राजा माणूस गिरीश शेठ पाटील इथे आलेले आहेत. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपल्या भिवंडीचं नाव पुणे शहरामध्ये देखील नेण्याचं काम केलेलं आहे. भिवंडी दरबार त्यांचंच आहे. जेव्हा आपण जेजुरी पुणे या परिसरामध्ये जातो तेव्हा भिवंडी दरबार एक मोठा रेस्टॉरंट आहे, हॉटेल आहे मोठा, तो त्यांचाच आहे. आणि आता थोड्या वेळापूर्वी आपण बघितलं तर आपल्या गावातील देखील नागरिक तिथे स्वाद घेत होते जेवणाचं. गोलंदाज विघ्नेश कमबॅक करावा लागेल. स्लाय मिड ऑफला आपण पाहतोय क्षेत्ररक्षण लावला गेलाय चेतन पवारला. थोडासा दबाव वाढवण्याकरिता असा हा क्षेत्ररक्षक लावला जातो मित्रांनो, जे आपण नेहमी जयदुर्गा संघाकडून जास्त पाहायचो. आज टेमघर संघाकडून चेतन. ओ हो चेतनच्या देखील डोक्यावरून चेंडूला खेळलाय आणि गॅप मधून चेंडू सीमा रेखा पार येतोय चौकार. अब करे सो तो क्या करे, गेंद डाले तो कहां पर डाले. हर गेंद बल्ले पे आ रही है और हर गेंद को बाउंड्री लाइन के बाहर मार रहे बल्लेबाज.
ठंडी में गर्मी का ऐसा दिलाते हुए बल्लेबाज महेश ठाकरे. धावा धावल का बरं 34 धावा आणि 26 धावा आतापर्यंत महेश ठाकरेच्या आहेत या मॅच मध्ये. ऋषभ जो आहे टीमचा कॅप्टन आहे 8 धावनं खेळत आहे. विघ्नेशला आता 10 धावा दिल्या 2 चेंडूमध्ये ते थांबवाव्या लागतील. आता इथे कुठेतरी विकेट येणं फार महत्त्वाचं आहे. टेमघर संघाला मॅचमध्ये जर यायचं असेल तर विकेट घेणं फार महत्त्वाचं आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट नाही. इक्वेशन सोपा आहे मात्र क्रिकेट आहे काहीही होऊ शकतो. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर ड्राईव्ह केलाय. शतरक्षक लॉंगांचा आहे तिथे एक सिंगल धाव इथे मिळेल महेशला. टीमची धावसंख्या धावपलकावर लागलेली आहे 35 धावा. अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 12 धावा. येणाऱ्या फलंदाजीमध्ये यतीश ठाकरेचं येणं बाकी आहे. मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला होता मात्र कॅप्टनचे प्रयत्न होते. ओ माय गॉड चांगली फिल्डिंग. बीट झाला होता फलंदाज बीट झाला होता. विकेट किपर मात्र कौतुक करावं लागेल तितकं कमी आहे शॉर्ट फाईन लेगच्या फिल्डरचा. जवळ जवळ 4 धावा 3 धावा वाचवलेल्या आहेत. 1 धाव कंप्लीट केली आहे. नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा बंद्रा मारुती नंदन पाटील काल्लेर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये या. समोर खेळलाय लॉंगांचा शतरक्षक वेगाने आलाय. महेशचं मूड फक्त एकच धाव घ्यायचा आहे. ऋषभ अर्ध्या खेळपट्टीवर आला होता तर एका धावाने धावपळक झालेला आहे. 37 धावा म्हणजे 10 धावांची आवश्यकता आहे. मला तरी वाटतं की महेशने कॅप्टनला सांगितलं आहे की तू फिनिश कर. मात्र या षटकामध्ये फक्त एकच चेंडू बाकी आहे आणि 10 धावांची आवश्यकता आहे. विघ्नेश इष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू होता हा. दांडी गोल केली आहे बोल्ड केलाय फलंदाज ऋषभ ठाकरेला. विकेट मिळालाय. लेट मगर ग्रेट. भरपूर वेळानंतर विकेट मिळालाय. सलामीची जोडी अगोदरच तुटली होती मात्र ज्या प्रकारे सलामीला आलेला ऋषभ ठाकरे देखील डगआउटमध्ये परतलाय. नेक्स्ट मॅच बिटवीन काल्लेर अँड चौदरपाडा. नवीन बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचं आहे. थोडंसं स्पीडअप करा आपण. यतीश ठाकरे मैदानाच्या आतमध्ये येत आहे. टेमघर संघ एकत्र होऊन थोडीशी चर्चा करतायत. चर्चा करणं देखील फार महत्त्वाचं आहे कारण की 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी इथे धावांची जी आवश्यकता आहे ती म्हणजे 10. मॅच आहे अजूनही मॅच बॅलन्स आहे. फ्लडलाईटमध्ये या धावा तुम्ही डिफेन्स करू शकता. समोरच्या स्टँडमधून भरपूर प्रेक्षक आवाज देत आहेत. एन्जॉय करतायत ते JB ट्रॉफी 2025 या स्पर्धेला. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. टीमचे कॅप्टन विवेक पवार गोलंदाजीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. मागच्या सीझनमध्ये बाईक पटकवली होती या खेळाडूने. आपल्या नावाचा बोलबाला दाखवावा लागेल कॅप्टनला. कॅप्टनला चांगली गोलंदाजी करावी लागेल. बॅटर देखील समोर तगडा बॅटर आहे ज्याने आत्तापर्यंत मॅच आपल्या हातामध्ये ठेवली आहे तो म्हणजे महेश ठाकरे स्ट्राईकवर असेल. यतीश ठाकरे नो स्ट्राईकला आपण पाहतोय. पहिला चेंडू विवेक पवार. टेमघरचा संघ खेळतोय आणि टेमघरचे प्रेक्षक सध्या या स्पर्धेची चर्चा करताना युट्यूबच्या माध्यमातून. राईट आर्म ओव्हर द विकेटने लॉंग रनअपने हा पहिला चेंडू घेऊन जात आहे विवेक गोलंदाज. ऑफ स्टिकला ठेवला होता हा चेंडू. बॅटची एज घेतली आहे आणि चेंडू मागे चाललाय आणि चेंडूला अडवला गेला आणि 2 धावा देखील कंप्लीट केलेल्या आहेत. करणार तरी काय जर फिल्डिंग अशा प्रकारची होत असेल तर. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झालेली आहे. धावपलकावर आमचे स्कोरर सांगत आहेत 39 धावा झालेल्या आहेत. अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी करताना विवेक पवार राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करताना आपण पाहतोय. चांगला चेंडू चांगला स्विंगिंग यॉर्कर चेंडू होता. खोदून काढलाय चेंडूला.
एक धाव मिळाली आहे, मॅच बनवली आहे. विवेक पवारने टीमचा कॅप्टन आहे. 4 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. टेमघर टीम संघाला 7 हवी आहे कॅप्टनची. मात्र फलंदाज देखील समोर तोच आहे ज्याने मागचा मॅच फिनिश केला होता. यतीश ठाकरे स्ट्राईकवर आहे. षटकार पाहायला मिळाले महेश ठाकरेच्या माध्यमातून. आता पहिला चेंडू खेळ या डावाचा यतीश ठाकरे. राईट आर्म ओव्हर द विकेटने विवेक पवार. मोठा फटका, हेलिकॉप्टर, चेंडू हवेमध्ये, बैटर आउट. मैच में गर्मी आती हुई अब. मॅच गरम झाली आहे आणि आता गरम पाण्यामध्ये कोण खेळाडू येईल पाहूया आपण. धाव संख्या धावफलकावर झालेली आहे ती म्हणजेच आपण पाहतोय 40 आणि 7 धावांची आवश्यकता आहे. चेंडूंचा खेळ बाकी आहे तो 3. अच्छे भोजनदाते अर्थात ओल्ड इज गोल्ड फोर्टिबलचे विद्यमान सदस्य सन्माननीय संतोष दादा तरे यांचं शुभागमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. न्यू बॅटर मजबूत काठी के बल्लेबाज शैलेश ठाकरे मैदानामध्ये. ठाकरे ब्रदर्स खेळत आहेत. श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम संघाच्या माध्यमातून गोलंदाज चमकताना तुम्हाला पाहायला मिळत आहे. विवेक पवार असा आवाज येतोय आर.के. पाटील स्टँड मधून. कारण की गावाचा हा रायझिंग खेळाडू आहे. मागच्या वर्षापासून हा खेळाडू भरपूर चर्चेला आलाय. धावा खर्च करायच्या 10, त्याच्यामधून आता इथं आपण पाहतो 3 आल्यात, 1 विकेट आलाय. चांगला चेंडू, मात्र चेंडू चाललाय सीमेच्या बाहेर. गोलंदाज करणार तरी काय. बीट झाला होता शैलेश ठाकरे, बीट झाला होता विकेट कीपर आणि बीट झाला होता शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक आणि चेंडू लॉंग स्टॉप सीमेच्या बाहेर. सर्वांनीच कमरेवर हात दिलेला आहे. कारण की आता समीकरण सोपा राहिलेला आहे. 2 चेंडू 3 धावा. दोन 3 असा खेळ आहे. 2 चेंडू आणि 3. ओ, काय घडलं पाहूया. धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला गेलाय. आता पंच पाहूया आपण काय तिथे कळवत आहेत. 3ऱ्या पंचांची मागणी केली आहे. नक्कीच हा पंचांचा कॉल आहे. पंचांनी हा रिव्ह्यू घेतलेला. यस पंच सांगतायत शकील कोडी सर. यस पंच स्वप्नील पाटील सर आपण चेक करायचं आहे. टी मॉनिटरवर प्रिन्स मूवीज यांच्या माध्यमातून ॲक्शन रिप्ले जो आहे तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळेल. काय घडलं या चेंडूवर पाहूया. पंच बघतायत, आपल्याला सांगतील. शकील सर बीमरसाठी घेतलेला आहे की गोकुलदास पाटील सर. यस बीमरसाठी घेतलेले आहेत आणि रनआउट देखील. चेक करतायत. हृदयाचे ढोके वाढवणारा क्षण जरा आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. बाकीचे सर्वच खेळाडूने आपापल्या जागेवर जायचे. टेमघर संघाच्या जो काही निर्णय असेल तो दोघांसाठी मान्य करावाच लागेल. स्वप्नील पाटील सर मॅन फ्रॉम खडकपारा कल्याण. पंच बघतायत. दुसऱ्या अँगलने मांग केलेली आहे. थोडीशी चर्चा तर होणारच. प्रिन्स मूवीज आहे. दूध का दूध पाणी का पाणी. इथे नक्की चेक करतायत. सर्वच कॉमेंट्री बॉक्स इनकडे बघतायत. काय निर्णय येईल काही क्षणातच तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. प्रत्येक खेळाडू पंचांना 3ऱ्या पंचांना बघत आहेत.
अगदी स्पर्धेचे आयोजक देखील तपास घेत आहेत पंचांच्या सोबत. कोणत्या संघावर अन्याय झालेला नाही आहे आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. रिव्ह्यू नाही आहे तरी देखील पंचाने दोन्ही बॅलन्समध्ये मॅच आहे. दोन्ही संघांना नक्कीच तो इथे इट्स अ नो बॉल. बिमार नक्कीच स्ट्राईक देखील रोटेट झालेली आहे असं पंच सांगतात, कारण की चेंडू खालती अडकला होता. तर बॅटर आउट आहे आणि नवीन बॅटर येईल आता. आता मॅच गरम झालेली आहे आणि धावा आता बाकी आहेत. त्या म्हणजेच आपण पाहतोय 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. चला फिल्डिंग लावायची आहे. विवेक आपण आपल्या जागेवर यायचंय. न्यू बॅटर देवा मैदानाच्या आतमध्ये येते. नेक्स्ट मॅच चौदरपाडा आणि काल्लेर याच्यामध्ये ही पुढील लढत होणार आहे. कुठेही जाऊ नका. न्यू बॅटर मैदानामध्ये आलेला आहे. स्ट्राईकवर लगेच जायचं आहे. मॅच सुरू करायची आपण. भरपूर वेळ या उशीर झालेला आहे या मॅचला. मॅच देखील कट टू कट सुरू आहे. अजूनही इथे हार मानली नाही आहे. टेमगड संघाने डिफेन्स करू शकतो. एक रायझिंग गोलंदाज आहे टेमगड संघाचं. 2 मध्ये 2 आवश्यकता आहे. महत्वाचा चेंडू विवेक पवार राईट आर्म ओव्हर द विकेटने महेश ठाकरेसाठी. बॅटवर आलाय. शतरक्षक देखील आहे. एक धाव बनली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न 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 आणि बॅटर आउट. चेसिंग कंपल्सरी आहे. डेसिंग कंपल्सरी आहे. आता एक चेंडू मध्ये 1 धाव बनवावीच लागेल. एका चेंडू मध्ये 1 धाव मी भरपूर वेळा बघितलेले आहे. कधी बनतो कधी बनत नाही. षटकार मात्र सहजरित्या मारला जातो. मात्र 1 धावसाठी संघर्ष करावा लागतो. आता बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. प्रणय आलाय मैदानाच्या आतमध्ये. देवा दगडमध्ये परतीचा प्रवास करताना पाहायला मिळाला. गोल्डन डकवर आउट झालाय. खाताही न खोलता भोपलाही न फोडता दगडमध्ये जाताना पाहतो आपण देवा ठाकूरला. न्यू बॅटर प्रणव मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकवर मात्र महेश असेल. प्रणय चला फिल्डिंग लावायचं. 1 धाव आता वाचवायची आहे. विवेकने मॅच रंगवली आहे. JB ट्रॉफी 2025 मध्ये सर्वच सामने फोटो फिनिश राहिलेले आहेत. सर्वच सामने कट टू कट कशमकश काटिकी टक्कर होताना बघितलेले आहेत आपण. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज विवेक सज्ज झालेला आहे. फिल्डिंग लावून घ्यायची. चेतन प्लीज. वेल फार घेतला गेलाय. शकील कुटी सर देखील तेच सांगतायत की आपण शतरक्षण लावा प्लीज. आता ही गेम जी आहे ना गोलंदाज आणि विकेट कीपर टेमगड संघासाठी आणि त्यानंतर बॅटर महेश याच्या हातामध्ये आहे. टाळ्यांचा आवाज दोन्ही कडून येत आहे. टेमगडचे समर्थक जागे झालेले आहेत. ठाकूरपाडा टीमचे समर्थक जागे झालेले आहेत. शेजारी वाढल्यात महेश ठाकरेचे. अमरेला फील्ड सजवली गेली आहे. 1 धाव वाचवायची आहे. ती म्हणजे टेमगड संघाला. विवेक पवार राईट आर्म ओव्हर द विकेटने बॅटर महेश ठाकरे सज्ज होत आहे. 1 धाव 1 चेंडू 1 धाव. फिल्डिंग अशी लावलेली आहे की चेंडू कोणाकडे जाईल. चेंडू अडवलेला आहे मात्र धाव देखील कंप्लीट केली आहे आणि महेश ठाकरेने जिद्द चिकाटी दाखवलेली आहे मैदानामध्ये. 1 धाव पूर्ण आणि मॅच श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम संघाने जिंकलाय. खूप खूप अभिनंदन संघाचं. हार्ड लक टफ लक शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्याला सोनादेवी टेमगड संघ पाहायला मिळाला. त्या संघाचं देखील आम्ही करू कौतुक. मात्र महेश ठाकरेने देखील मित्रांनो या मॅच मध्ये जवळजवळ 33 धावा बनवल्या. त्याला म्हणतात क्रिकेट. पूर्णपणे सेट झाला होता. कॉम्पिटिशन होता महेशला की ही धाव मी बनविल. तर मॅन ऑफ द मॅच नो डाऊट महेश ठाकरे इज अ मॅन ऑफ द मॅच. हारीच्या शो मध्ये असेच सामने होतात मित्रांनो, जे शेवटच्या चेंडूपर्यंत रंगताना पाहायला मिळतात.
नक्कीच सेकंड हँड करूनच बाहेर निघणार आहेत टेमगड संघ आपण पाहतोय, कारण की क्रिकेटची जीत झालेली आहे. खेळाडू वृत्ती दाखवत आहेत मैदानामध्ये. दोन्ही संघांनी मन जिंकली. अभिमन्यू तरे हे देखील जवळ शेवटचा षटक ठीक आमच्या व्यासपीठावरून उभं राहून बघितला हा पूर्ण मॅच. मॅन ऑफ द